अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस माई मूर्तिजापूर संघ, महिला गटातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस जानेफळ कबड्डी संघात। अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना ॲडव्होकेट न्यायक पाटणी यांच्या हस्ते बक्षीस वितरण। दिनांक 24 सप्टेंबर रोजी भाजपा युवा नेते ॲडव्होकेट न्यायक राजेंद्र पाटणी आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस माई मूर्तिजापूर संघ, महिला गटातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस जानेफळ कबड्डी संघास देण्यात आले। अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष विभागात माई मूर्तिजापूर संघ विजयी झाला असून प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये 1,11,111 पटकावले। पुरुष विभागात द्वितीय क्रमांक बक्षीस जानेफळ कबड्डी संघ यांनी 71,111 तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस नवरंग वाशिम आणि टीएमसी ठाणे यांना अनुक्रमे 25,500 व 25,500 विभागून देण्यात आले। महिला विभागात प्रथम क्रमांकाचे बक्षीस जानेफळ कबड्डी संघ यांनी पटकावले असून यांना रुपये 71,111 देण्यात आले। द्वितीय बक्षीस 51,111 रुपये टीएमसी ठाणे यांना मिळाले, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस आरसीसी भोपाल व एमएच पुणे यांना अनुक्रमे 15,500 व 15,500 असे विभागून देण्यात आले। कारंजा येथे संपन्न झालेल्या कबड्डी सामन्यात महिला गटाचे 16 संघ सामील झाले, तर पुरुष गटाचे 22 संघ सामील झाले होते। यावेळी ॲडव्होकेट न्यायक पाटणी यांच्या हस्ते व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विजयी संघांना बक्षीस व शीड प्रमाणपत्र देण्यात आले। व्यासपीठावर कारंजा मनोरा येथील उपस्थित भाजपा मान्यवर पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, गावातील मान्यवर, प्रतिष्ठित कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, चांडक पाटणी परिवारातील ज्येष्ठ सदस्य, नामांकित खेळाडू, सरपंच तसेच वाशिम येथील भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारींसह इतरांचा समावेश होता। कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।